नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा विषय आपला असा आहे की उन्हामुळे बऱ्याच ठिकाणी असं होतंय का दूध कमी निघतंय गाईचं। त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत। नेमकं कशामुळे दूध कमी होतं आणि काय कारण आहे। जसं की तुम्ही बघताय टेम्परेचर सगळीकडे वाढलेले, जवळपास आता 1 वाजलेला दुपारचा। आता सध्याचं टेम्परेचर जवळपास 33 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे। आणि त्यामुळे काय होतंय, खास तर म्हणजे एचएफ गाईंना जास्त प्रॉब्लेम असतो हीटचा। बाकी समजा जवळपास 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत एचएफ गाईला एवढं काही प्रॉब्लेम नाही। त्यापेक्षा जास्त टेम्परेचर गेलं तर गाई ही स्ट्रेस मध्ये जातात आणि ते काय राहतं मी तुम्हाला सांगणार आहे। जसं की म्हणजे तुम्ही ओळखू कसं शकता का गाय समजा स्ट्रेस मध्ये गेलेली हीटमुळं, तर जसं गाय उभं राहून नॉर्मली समजा जागीच असं हलती, श्वासोश्वास घेती, अशी नॉर्मली हलत राहती। आणि एक दुसरं म्हणजे जीप काढून समजा श्वासोश्वास करती, म्हणजे तिला जास्त हीट लागलेली, म्हणजे टेम्परेचर वाढल्यामुळे ते होत असतं, कारण ती जास्त स्ट्रेस मध्ये चालली आहे ती हीटमुळं। तर त्यासाठी आपण आज तुम्हाला एकदम सोपा उपाय दाखवणार आहे। त्यामुळे होतं काय, स्ट्रेसमुळं चारा पण इंटेक करत नाही जास्त आणि रवण पण होत नाही त्यांच्याकडून, त्यामुळं दुधाचं प्रोडक्शन जे आहे तर ते कमी होत चालतं। आपण याच्यावर एकदम सोपा उपाय तुम्हाला दाखवणार आहे का गाईला आपल्याला दिवसातून तुमच्याकडे जर जास्त हीट जातं 35च्या पुढं, पण तुम्हाला दिवसातून 2 वेळेस तरी गाईची कुलिंग करावं लागणार आहे। तर आपण कुलिंग कशा प्रकारे करणार असते सगळं तुम्हाला दाखवतो। आणि कुलिंग केल्यानंतर तर रिझल्ट तुम्हाला लगेच कळत। जसं की एखादी गाय हापतीये, रवण बंद आहे, तिथे गाय लगेच समजा पूर्ण गाईची कुलिंग कधी होईल हे आपल्याला कसं कळणार आहे। गाईचं शरीर म्हणजे पूर्ण थंड झालं, टेम्परेचर निघून गेलं का गाय लगेच रवण करायला लागते। तिची स्पीड म्हणजे रेग्युलर आपल्याला जसं माहिती आहे रवणची स्पीड काय राहते काय नाही, त्या हिशोबाने गाय लगेच स्पीडला म्हणजे रवंतला येते आणि लगेच थंड झाल्यावर पूर्ण शरीर भूक पण लागते गेल। त्यामुळे तुमच्याकडे चारा पण त्या टायमाला अवेलेबल पाहिजे जेव्हा तुम्ही कुलिंग करता। तर चला तुम्हाला दाखवतो आपण कुलिंग कसं करणार, किती वेळ करायची आणि लगेच तुम्हाला रिझल्ट कळत। तर चला मित्रांनो, आता आपण गाईची कुलिंग करणार आहे, तुम्हाला पहिले दाखवून देतो मी। जसं की तुम्ही बघू शकता आता गाई समजा रवंत वगैरे बंद केलेलं आहे गाईनं। जसं की आता फॅन लावलेला आहे आपण, फॅन असलं तर एकदम भारी कुलिंग होती। फॅन चालू करून द्यायचा गाईकडं, समजा गाईकडं दिशा करून द्यायची आणि वरचा सिलिंग फॅन असेल तर चांगलाच आहे। तुम्हाला दाखवतो मी कुलिंग कशी करायची, रिझल्ट तुम्हाला लगेच कळेल तुमच्या समोर। तर चला आपण एकदा कुलिंग स्टार्ट करू। तर जसं की मित्रांनो आता आपण कुलिंग चालू केलेली आहे। गाईच्या अंगावर तुम्हाला फॅन लावून द्यायचा आहे पहिले आणि 10-15 मिनटं गाईच्या अंगावर पाणी मारायचं आहे। आणि सगळ्यात जास्त पाणी तुम्हाला कुठं मारायचं आहे, जे मान आहे, तोंड आणि मानेच्या मध्ये वरती डोक्यावर तिथं पाणी मारत आहे तुम्हाला। त्यामुळं लगेच गाय स्ट्रेसमधून बाहेर येते, ही स्ट्रेसमधून। आणि तुमच्याकडे जास्त समजा टेम्परेचर असेल तर तुम्ही दिवसातून 2दा पण करू शकता, नाही तर एकदा पण केलं चालतं। तुम्हाला रिझल्ट लगेच दाखवून मी, जसं समजा ती रवण करायला चालू आहे, जसं तिची पूर्ण बॉडी समजा थंड होती म्हणजे ऑटोमॅटिक रवण करायला चालू होऊन जाते। मित्रांनो आता आपली कुलिंग करणं झालेली, तुम्ही बघू शकता पूर्ण आपण 5 ते 12 मिनटं जवळपास पूर्ण गाईला भिजवलेलं आहे, वरलं गेलेलं आहे, असा फॅन लावून दिलेला आहे। तर तुम्हाला थोड्याच वेळात रिझल्ट पण दाखवेल मी, लगेच गाय रवण करायला सुरू करेन। आणि या प्रकारे तुम्हाला समजा जास्त टेम्परेचर असेल तर दिवसातून जवळपास 2 वेळेस कुलिंग करणे, आणि नॉर्मल असेल 32-33 पर्यंत तर तुम्ही समजा 1 वेळेस पण करू शकता दुपारी, काही अडचण नाही। 10 ते 12-15 मिनटं आरामशीर मस्त भिजून घ्यायचं। मेन म्हणजे जे पुढचं आता सध्या पाणी मारते तिथं त्याच्यावर पाणी मारवर, मान आणि डोक्यावर जास्त पाणी मारणे। आता सध्या जिथं पाणी चालू आहे मारणं तिथं पाणी मारल्यानं गाईचं टेम्परेचर लगेच म्हणजे स्ट्रेसमधून टेम्परेचर लगेच बाहेर येते काय। तिथं रेग्युलर थोडं तिथं पाणी मारत राहायचं, बाकी पूर्ण अंगावर पाणी मारत राहायचं। अशी 2 वेळेस समजा कुलिंग करून घ्यायची। फॉगर पण यूज करू शकता, पण फॉगरचं कसं पाणी म्हणजे काय होतं, फॉगरचं नॉर्मल पाणी चालू राहतं त्यामुळे जास्त हे फरक नाही पडत। डायरेक्ट आपलं पाईप वगैरे जोडायचा आणि पाणी मारून घ्यायचं, गाईचं एकदम व्यवस्थित कुलिंग होऊन जाते। गाय लगेच रवंतला वगैरे वापस येऊन लगेच चारा वगैरे खायला सुरू होते। चला तुम्हाला रिझल्ट पण दाखवतो, असं नाही का नुसतंच तुम्हाला सांगितलं आणि रिझल्ट नाही दाखवला। गाई लगेच रवंतवर येईन जसं आपण कुलिंग बंद करू
जसं आपण पाणी वगैरे बंद करू गाई लगेच रवंत वरीन आणि चारा खाईन, तुम्हाला दाखवतो मी। जसं की मी तुम्हाला बोललोच मित्रांनो, हे बघा पूर्ण कुलिंग झाली, आपण पाणी बंद केलं लगेच गाईचं रवण स्टार्ट झाले। हा रिझल्ट आहे। तुम्हाला अजून एक रिझल्ट दाखवतो। तिला मी आता सोडन लगेच ती समजा सायलेज उरलेलं तिचा सकाळचा, तर सायलेज पण लगेच खायला बघन ती, तुम्हाला दाखवतो मी। आता समजा हळूहळू तिचं रवण चालू आलं, आता फॅन पण चालू, त्यामुळे अजून तिचं अजून बॉडी टेम्परेचर आहे ते हळूहळू उतरन आणि लगेच तिचं रवणची स्पीड जी आहे ती पण वाढत जाईल। तुम्ही बघू शकता रवण कशी करते आता, कारण आपण आत्ताच कूलिंग केलं आणि फॅन पण चालू आहे, त्यामुळं हळूहळू तिचं बॉडी टेम्परेचर जे ते हळूहळू कमी होत जाईल आणि रवणची स्पीड अजून वाढत जाईल। आणि अजून एक तुम्हाला रिझल्ट दाखवतो याचा, तिला सोडल्यावर लगेच ती जो चारा वगैरे ते पण खायला बघेल, तुम्हाला दाखवतो मी। त्यामुळं असं तुम्ही दिवसातून 1-2 वेळेस कूलिंग करा, तुमचं मिल्क प्रोडक्शन जे ते कमी होणार नाही। आणि जास्त दुधाच्या गाईसाठी तर खूप भारी, आणि स्पेशल एचएफ गाईसाठी जे की त्यांना टेम्परेचर जास्त हे होतं। तुम्ही पाहू शकता नॉर्मली आता रवंतला आलेली गाय एकदम रवंत बंद होतं किती का होतं, कारण हीटमुळं गाय स्ट्रेसमध्ये होऊन जातात, आणि जसं त्यांचं स्ट्रेस निघून जातो लगेच गाय रवंत वगैरे करायला आणि चारा पण खायला बघन, कारण तिची बॉडी आता पूर्ण थंड झाली आहे। तिला मी सोडतो आता आणि ते पण दाखवतो तुम्हाला। मित्रांनो आता जसं गेलं मोकळं सोडलेलं आहे आपण, चारा तर तिनं खाल्ला नाही कारण पोट भरलेलं आहे तिचं, फक्त रवंत बंद होतं हीटमुळं, आणि रवंत आता एकदम नॉर्मली चालू झालेलं आहे। जसं तुम्ही बघू शकता फॅन खाली गाय उभी आहे आपली। तर मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत राहू माहितीपूर्ण उन्हाळ्याबाबत, मिल्क प्रोडक्शन वगैरे, आणि लाईव्ह मिल्किंग आपण सगळं करणार आहे पुढं हळूहळू। प्रत्येक दिवसात तुम्हाला 24 तास लाईव्ह मिल्किंग पण मी दाखवणार आहे। जे कोण नवीन असेल चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला पुढचे जे पण माहितीपूर्ण व्हिडिओ असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण आरबी फार्म या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत राहू। तर चला मित्रांनो, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि ज्यांना पण व्हिडिओ बघितला असेल पूर्ण इथपर्यंत त्यांचे मनापासून धन्यवाद, आणि पुढं पण असेच व्हिडिओ बघत राहा। असेच तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मी या चॅनलवर देत राहणार आहे। तर चला मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।